सूत्र मागल्या दाराने आणण्यासाठी नवी समिती आणू, नव्या समितीवर चर्चा करू, या प्रकारच्या फापट पसाऱ्यात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीनं पडायचं नाही. अशा प्रकारची सविस्तर चर्चा शालेय शिक्षण समितीच्या चर्चेमध्ये झाली आणि बैठकीत झाली आणि आम्ही एकमुखाने ठरवलं आहे की नरेंद्र जाधवांच्या समितीला आम्ही विरोध करत आहोत. नरेंद्र जाधवांची समिती अनावश्यक आहे, वेळ काढूपणाची आहे. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्याच्या अगोदर ते रिझर्व्ह बँकेमध्ये अधिकारी आणि अर्थतज्ञ होते, त्यानंतरच्या काळामध्ये ते राज्यसभेवर आहेत. राष्ट्रपती नियुक्त यादीमधनं ते राज्यसभेवर आहेत. राष्ट्रपती नियुक्त याद्यांमधनं कोणाची निवड होते हे माध्यमातल्या मित्रांना आम्ही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे संघ आणि भाजप परिवाराशी त्यांची जवळीक असल्याशिवाय खरं तर नरेंद्र जाधवांनी स्वतःहून या प्रकारच्या समितीचं अध्यक्षपद मी घेणार नाही असं स्पष्टपणे सरकारला म्हणायला पाहिजे होतं. पण कोणत्या दडपणाखाली, कोणत्या कारणाने त्यांनी ते स्वीकारलं याची आम्हाला कल्पना नाही.